तर तुम्ही वर इमेजमध्ये जे बघायलात ना, ती मी केस बघितलेली काही दिवसापूर्वी ससूनमध्ये. तर त्याला आपण काय म्हणतो, आपण कॅपिलरी हेमॅन्जिओमा म्हणतो किंवा इन्फंटाईल हेमॅन्जिओमा किंवा स्ट्रॉबेरी न्यूअर्स ऑफ इन्फन्सी असं म्हणतात. हे बघून तर खूप डेंजर वाटायले, की खूप खतरनाक वगैरे असेल, तर असं काही नाहीये. हे स्वतःहून राहून जातं. म्हणजे ह्याचं एक वाढीचं एक म्हणजे पहिल्यांदा काय होतं, ते इन्क्रीज होतं साईजमध्ये, त्यानंतर एक फेज येते स्टेबलायझेशनची, त्यानंतर आपोआप स्वतः रिग्रेस होऊन जातं. ह्याला काय आपल्याला ट्रीटमेंट वगैरे द्यायची काही गरज नसते. हे स्वतःहून हे होऊन जातं. पण बरेच दिवस लागतात ह्याला रिग्रेस होण्यासाठी, 3-4 वर्ष, कधी 5 वर्ष. तो काळ महत्त्वाचा असतो. आणि हे कशामुळे होतं, ज्या कॅपिलरीज असतात आपल्या बॉडीच्या, तर त्यांची जास्त ग्रोथ होते एखाद्या भागात. तुम्ही बघू शकता ते लाल लाल दिसायले, हे मोस्टली तुमच्या चेहऱ्यावर किंवा नेकच्या भागामध्ये वगैरे होतं. लहान लेकरांमध्ये जन्मल्या 5-6 महिन्यामध्ये किंवा जन्मल्यापासूनच असतं. त्यामुळे त्याला इन्फंटाईल हेमॅन्जिओमा वगैरे म्हणतो होतं. आणि काही काही कंडिशनमध्ये आपण असे बीटा ब्लॉकर्स यूज करतो, प्रोफेनॉल वगैरे. ते काय करतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करतात ब्लड व्हेसलचं वगैरे त्या भागातलं, म्हणून त्याची ग्रोथ वगैरे होऊन देत नाहीत. आणि ह्या आपोआप रिग्रेशन होतं, ह्याला ट्रीटमेंटची वगैरे गरज नसते. पण एखाद्या कंडिशनमध्ये समजा डोळ्याच्या आसपास असेल आणि बघायला प्रॉब्लेम होतोय किंवा नाकात असेल, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय, तर असं असेल तरच ती सर्जरी वगैरे करून काढून घेतात, कारण तो प्रॉब्लेम व्हायला ना त्याच्यामुळं. इन जनरल असं काही गरज नाही, काही सिरियस वगैरे नसतो तो. लक्षात ठेवा, कॅपिलरी हेमॅन्जिओमा किंवा त्याला इन्फंटाईल हेमॅन्जिओमा म्हणतो किंवा स्ट्रॉबेरी न्यूअर्स ऑफ इन्फन्सी, स्ट्रॉबेरी सारखं दिसतं म्हणून.